एवढा जुना इतिहास आहे आपल्या मंदिराचा, एवढे पौराणिक कथा आहेत मंदिराच्या, तर आत्ताच्या यूथने किंवा सगळ्यांनी ह्या कशा जपल्या पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आई अंबाबाई, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे. आपण प्रत्येक जण आपापल्या परीने तिची उपासना करतो. ज्या वेळेला आपण या आवारात जाऊ किंवा करवीर निवासिनीच्याच नव्हे तर कुठल्याही मंदिराच्या किंवा कुठल्याही ऐतिहासिक वास्तूच्या प्राकारात जाऊ, ऐतिहासिक वास्तूजवळ जाऊ, त्यावेळेला त्या वस्तूचं वास्तूचं पावित्र्य जपण्याचा, तिचा इतिहास जपण्याचा प्रयत्न आपण आपल्यापासून केला पाहिजे. माझं म्हणणं आहे, एखाद्याने कधीतरी शांतपणाने वेळ काढून आपण आपलंच मंदिर जर बघितलं तर आपण पुन्हा पुन्हा याच्या प्रेमात पडतो. कारण इतक्या प्रकारचं त्याच्यावरची नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे, त्याचा इतिहास आहे, इतिहासातले संदर्भ आहेत. हे सगळं जर ज्यावेळेला अनुभवतं आपल्याला पूर्वजांचा अभिमान वाटायला लागेल. आणि पूर्वजांचा अभिमान ज्यावेळेला नुसता वाटून उपयोग नाही तर तो आपल्या कृतीतून ज्यावेळेला जपला जाईल तर ते जास्त महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे माझं सगळ्यांनाच, म्हणजे फक्त तरुणांनाच नव्हे तर अगदी आबालवृद्धांसाठी माझी हीच अपेक्षा आहे की ज्या वेळेला आपण मंदिरात जाऊ त्यावेळेला फक्त एक श्रद्धास्थान म्हणून जगदंबेचं दर्शन घेण्यापेक्षा हा इतिहासाचा एक संपन्न वारसा, आपल्या पूर्वजांनी घडवलेल्या कारागिरीचा एक उत्तम नमुना, या सगळ्या बाजूनं याचा विचार केला तर त्याचं पावित्र्य आणि इतिहास हे दोन्ही जपण्याचा प्रयत्न केला तरच ती खऱ्या अर्थानं त्या पूर्वजांना श्रद्धांजली आणि जगदंबे प्रतीची आपली श्रद्धा ठरेल.